गेल्या अनेक वर्षापासून अमरावती शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये वसा संस्था ही प्राणीमात्रांना जीवनदान देण्याचं कार्य करते। आजपर्यंत अनेक प्राण्यांना वसा संस्थेद्वारे जीवन देण्याचं कार्य करण्यात आलं। असाच प्रत्यय अमरावती शहरातील प्रबुद्धनगर वडाळी येथे पाहायला मिळाला। एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला काही मोठ्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केलं। हा प्रकार परिसरातील अविनाश तायडे यांना माहिती पडताच त्यांनी वसा संस्थेला संबंधित विषयाची माहिती दिली। वसा संस्थेच्या चमूने तात्काळ प्रबुद्ध नगरात पोहोचून त्या छोट्याशा पिल्लावर उपचार करून माणुसकीचा संदेश दिला। यावेळी शुभम साळंके, निखिल फुटाणे यांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। नमस्कार, मी शुभम साळंके, वसा ऑर्गनायझेशन आज इथे प्रबुद्धनगर वडाळी परिसरामध्ये आलो होतो। आज सकाळी आमच्या वसा रेस्क्यू हेल्पलाईनला इथेच अविनाश तायडे यांनी माहिती दिली की रस्त्यावरील एका बेवारस कुत्र्याच्या पिल्लाला मोठ्या कुत्र्यांनी चावून जखमी केलं होतं। तर ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमच्या वेटरनरी साहेबांशी बोलून इथे उपचार करण्यासाठी इथे आलो होतो। तर बघितलं तर त्या पिल्लाला मानेला खूप मोठी जखम झाली होती। जवळपास 6-7 दिवसाआधी हा बाईट झाला होता आणि ती जखम जी आहे ती सिव्हिअर झाली होती। त्यामुळे त्यातून पस फॉर्मेशन होऊन तिथे ते हळूहळू चिघळत चाललं होतं। परंतु अविनाश यांनी बुद्ध्या दाखवत त्या पिल्लाला त्यांच्या घराजवळ आश्रय दिला। त्याप्रकारे याच परिसरातील नागरिक, लहान मुलं त्या पिल्लाची आज काळजी घेत आहेत। आम्ही आज याला प्रथमोपचार पुरवलेले आहेत आणि यानंतरची पूर्ण काळजी अविनाश घेणार आहे। मी अमरावतीकरांना असं आवाहन करेल की आपल्या परिसरात असणारे जे बेवारस प्राणी आहेत, जसे कुत्रं झालं, मांजर झालं, डुक्कर झालं, कुठल्याही प्रकारचे बेवारस प्राणी असेल तर त्यांना हाकलून न देता त्यांना त्याच्या पोटापुरतं खायला द्या। थंडीचे दिवस असल्यामुळे त्यांना बसायला तुम्ही गरम कपडे वगैरे, तुमचे पोते वगैरे त्यांना द्या। त्यासोबत कुठल्याही प्रकारचा कृत्य त्या प्राण्यात होणार नाही याची काळजी घ्या। इतक्यात संक्रांत होऊन गेलेली आहे, परंतु अमरावतीत अजूनही नायलॉन मांजाचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नायलॉन मांजामुळे सगळ्या प्रकारचे पक्षी जखमी होतात, पक्ष्यांबरोबर मानवी जीवनातसुद्धा धोका निर्माण होतो। तर अशा वेळेस मी सगळ्यांना विनंती करतो की नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि जर अशा प्रकारे कुठला जखमी प्राणी, पक्षी जर आढळला तर आमच्या वसा रेस्क्यू हेल्पलाईनला तुम्ही माहिती द्या।